थंबनेलमध्ये आम्ही जो प्रश्न विचारलाय तो काँग्रेस किंवा उद्धव ठाकरेंच्या सेनेविषयी राग म्हणून नाही, तर सत्तेच्या जवळपास जागा मिळून सुद्धा सत्ता स्थापन करता आली नाही या भावनेतून आमचा हा सवाल आहे। महानगरपालिका निवडणूक निकाल लागून महिनाभरापेक्षाही जास्त कालावधी उलटला। त्यानंतर मुंबईमध्ये महापौर सिलेक्शन झालं आणि त्या आपल्या पदावरती विराजमान झाल्या। यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित होते। गाजलेल्या महापालिका निवडणुकीनंतर काही ठिकाणचे निकाल अपेक्षेप्रमाणे लागले, तर काही ठिकाणचे कुणालाच क्लिअर मॅन्डेट नव्हतं असे निकाल लागले। निवडणुकीच्या आधीच भाजपाने 29 पैकी किमान 27 ठिकाणी भाजपचा म्हणजे महायुतीचा महापौर बसणार हे जाहीर करून टाकलेलं। त्यावरती भाजपाची सेटिंग आधीच झाल्याचा आरोप विरोधकांनी केलेला हे आपण ऐकलं। पण ज्या ठिकाणी क्लिअर मॅन्डेट नव्हतं किंबहुना विरोधकांना संधी होती ती सुद्धा त्यांनी हातची घालवली। ती कशी हेच आपण या व्हिडिओमध्ये विश्लेषण करून जाणून घेणार आहोत। म्हणूनच तर कुठे कुठे काय काय घडलं आणि त्या अनुषंगाने विरोधी पक्षातले विशेषतः काँग्रेस आणि उद्धव सेना हे दोनही पक्ष खरंच सत्तेत येण्यासाठी पात्र आहेत का या प्रश्नाचं उत्तर शोधू। व्हिडिओ पूर्ण पहा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि या विषयावरती तुमचीही मतं कमेंटमध्ये येऊ द्या।